वंदन स्त्री शक्तीला, ज्यांनी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, दख्खन पासून बंगाल पर्यंत राज्याचा विस्तार करत, एकही नदी, एकही रस्ता, एकही घाट असा नाही की ज्या ठिकाणी बांधकाम झालं नाही, अशी एक तेजस्वी स्त्री, ज्यांनी तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 28 ते 30 वर्ष राज्यकारभार केला, अशा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते। रसिक श्रोते हो, नमस्कार। मी सांकेतिक कोड क्रमांक 20 या विचारपीठावर माझा विषय मांडतेय। अहिल्याबाई होळकर एक तेजस्वी स्त्री। तेजस्वी म्हणजे काय? प्रभावी आणि ऊर्जावान। आणि याच प्रभावी आणि ऊर्जावान स्त्रीचं अनेक प्रसंगांच्या माध्यमातून तेजस्वीतेचा इतिहास इथं मांडण्यासाठी आज मी उभी आहे। इंग्रजी लेखक लॉरेन्स अहिल्याबाईंविषयी बोलताना असं म्हणतो, भारताची कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट या अहिल्याबाई होळकर होत्या। आजही तितक्याच सन्मानानं आदरानं अहिल्याबाईंचं नाव घेतलं जातं। याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं कर्तृत्व आणि त्यांनी केलेलं समाजकारण। अहिल्याबाई होळकरांनी धर्मकार्य केलं। आज आपण अनेकदा ऐकतो अहिल्याबाई होळकरांनी धर्मकार्य केलं। काय काय केलं? धर्मशाळा बांधल्या, अनेक मंदिरं बांधली, अनेक ठिकाणी अन्नछत्रे बांधली, निवासस्थाने तयार केली, मंदिरांना जाण्यासाठी रस्ते तयार केले, अनेक ठिकाणी शेततळी, पाणतळी बांधली। हे धर्मकार्य केलं, पण हे धर्मकार्य होळकरांच्या खजिन्यातून न होता हे धर्मकार्य स्वतः अहिल्याबाई होळकरांच्या वैयक्तिक खजिन्यातून झालं। ज्याप्रमाणे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंना वैयक्तिक कोश होता, वैयक्तिक खजाना दिला जायचा, त्याचप्रमाणे अहिल्याबाई होळकरांना सुद्धा वैयक्तिक कोश दिला जायचा आणि त्यातूनच त्यांनी हे सर्व धर्मकार्य केलं। अहिल्याबाई होळकरांचं राजकारण समजत असताना, न्याय समता समजत असताना मला एक उदाहरण आठवतं। खंडेराव होळकरांना दिलं जाणारं वेतन 2च महिन्यात संपतं आणि खंडेराव होळकर खजिन्यामध्ये खजाना जमा करत नाहीत आणि यावर खंडेराव होळकर अहिल्याबाईंकडे जातात आणि रकमेची माग करतात। तेव्हा अहिल्याबाई होळकर नकार देतात आणि यावर खंडेराव म्हणतात, हे राज्य आमचं आहे। अहिल्यादेवी त्यावर उत्तरतात, हे राज्य जरी तुमचं असलं ना तरी सुभेदारांना मी शब्द दिलाय की या राज्यात राजकारण करत असताना, राज्यकारभार चालवत असताना नाती गोती मध्ये आणली जाणार नाहीत आणि तिथेच 25 स्वर्ण होणांचा दंड अहिल्याबाई होळकरांनी स्वतःच्या पतीला दिला। ही होती नीतिमत्ता। अहिल्याबाई होळकरांनी आम्हाला वारसा घालून दिलाय की लोकांचं राज्य आहे, लोकांसाठीच चाललं पाहिजे। या स्त्रीच्या आयुष्यात दुःख नव्हती का हो? वयाच्या 29व्या वर्षी जिच्या पतीचं निधन झालं, त्यानंतर 12 वर्षांनी पूर्वाधिकारी मल्हारराव होळकरांचं निधन झालं, मुलगा मालेराव याचं निधन झालं, जिच्या घराण्यातील 21 स्त्रिया सती गेल्या, अशा अहिल्याबाई होळकर आणि नंतर गंगोबा तात्या फितूर झाले आणि राघोबा पेशव्या नावाचं संकट अहिल्याबाईंवर येऊन ठेपलं। पण या संकटापुढे न डगमगता अहिल्याबाई होळकरांनी स्त्रियांची पलटण उभी केली आणि राघोबा पेशव्याला पत्र लिहित राघोबा पेशव्याचा पराभव केला। त्या पत्राचा मजकूर आज आपल्याला 2 भाषणातून समजला आणि यावरच जॉन्स काम्सन नावाचा इंग्रजी लेखक अहिल्याबाई होळकरांचा शत्रू त्यांच्याविषयी असं लिहितो की होळकरांची सून ही अतिशय हुशार होती। तिने केलेला हा पॉलिटिकल स्टंट पेशव्यांच्या काकाला देखील समजला नाही। ही होती भरत खंडामध्ये गाजलेली अहिल्याबाई होळकरांची रणनीती। अहिल्याबाई होळकरांनी स्त्रियांसाठी कित्येक कार्य केले, शेतकऱ्यांसाठी कर्ज दिले, तसंच शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न व्हावी म्हणून सरकारामधून पैसा दिला। अहिल्याबाई होळकरांनी दरोडेखोरांचं पुनर्वसन केलं, आदिवासींना वेतन चालू केलं, तसेच हुंडाबंदी विरुद्ध कित्येक फरमान जारी केली। अहिल्याबाई होळकरांना अंधश्रद्धेविरुद्ध अतिशय राग होता। तसेच आपल्या सर्वांना माहितीये 1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली, पण एका महिला पत्रकाराने सगळा आढावा घेतला आणि यावर तिला समजलं की इंदोर आणि माहेश्वरी मध्ये तर दंगली झाल्याच नाहीत। याचं कारण म्हणजे तिथलाच एक म्हातारा 75 वर्षाचा म्हातारा असं सांगतो की अहिल्याबाई होळकर
होळकरांनी ज्याप्रमाणे मंदिरं बांधायला पैसे दिले, ज्याप्रमाणे मंदिरं बांधली, मंदिरांचे जीर्णोद्धार केले, त्याचप्रमाणे मशिदींना सुद्धा पैसे दिले. आणि इथेच कळतं अहिल्याबाई होळकरांनी कधीही जातीवाद मांडला नाही. आणि यावरूनच आम्हाला समजतं की अहिल्याबाई होळकर या विशिष्ट समाजापुरत्या कधीही नव्हत्या. तात्कालीन मुघल बादशाह नावापुरताच राहिला होता आणि दिल्ली सांभाळायचं कर्तव्य कुणीतरी करावं असं त्याला वाटत होतं. आजही त्यानं 2 पत्र लिहिलेली डेक्कनच्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत. पहिलं पत्र तो लिहितो ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांना. त्या पत्रातून तो असं सांगतो की महादजी दिल्ली सांभाळली पाहिजे. दुसरं पत्र तो लिहितो अहिल्याबाई होळकरांना. त्या पत्रात तो असं सांगतो, दिल्ली जर गाजवायची असेल, दिल्लीवर जर राज्य करायचं असेल तर ते काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. आणि दिल्लीवर राज्य करायचं काम, दिल्ली सांभाळायचं काम देखील अहिल्याबाई होळकरांनी महादजी शिंदेंना सोबत घेऊन केलं. खरं तर अहिल्याबाई होळकरांचा इतिहास अफाट आहे आणि ते समजण्यासाठी, अहिल्याबाई होळकर समजण्यासाठी आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे, वाचून आत्मसात करणं गरजेचं आहे. तेव्हा आपण या वर्तमान काळात इतिहास पेरू शकू. अहिल्याबाई होळकरांना वाचून जमणार नाही तर त्यांना आत्मसातही केलं पाहिजे. ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. शेवटी मी एवढंच म्हणते की आपण सर्वांनी अहिल्या देवींना वाचूया, त्यांना आत्मसात करूया आणि पुढच्या पिढीला त्यांचा इतिहास सांगूया. एवढंच बोलून इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.